हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? मी RJ प्रिया, रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 14 जुलै, बुधवार. आजच्या दिवसाची सुरुवात करूया एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकून. ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. त्याग व परिश्रम केल्याशिवाय कोणतेही कार्य यशस्वी होत नाही. हे होतं आजचं विचारधन हे सत्र. यानंतर ऐकूया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. मित्रांनो, इतिहास हा आपल्याला वर्तमानाच्या शिखरावर आणून ठेवतो, जिथून आपण पाहू शकतो स्वप्न नव्या जगाचं. म्हणूनच आपण कायम स्मरला पाहिजे इतिहास, त्या पवित्र स्मृतींचा. आपला वर्तमान समृद्ध व्हावा म्हणून दिवसरात्र एक करणाऱ्या अवलिया माणसांचा, त्यांच्या प्रयत्नांचा आणि त्यांच्या धैर्याचा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, ऐकूया असंच काहीसं खास आजच्या दिवशी आपल्या रेडिओ MPSC गुरुच्या दिनविशेष या सत्रात. सर्वप्रथम दिनविशेष या सत्रात जाणून घेऊया आजच्या दिवशी घडलेल्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी. आजच्याच दिवशी 1789 साली पॅरिसमधील नागरिकांनी फ्रेंच शासकांकडून होत असलेल्या अन्यायाविरुद्ध फ्रेंच राज्यसत्तेचे दडपशाहीचे प्रतीक असलेल्या बॅलेस्टाईलच्या तुरुंगावर हल्ला केला होता. या घटनेपासून फ्रेंच राज्यक्रांतीला सुरुवात झाली. फ्रेंच राज्यक्रांती 18व्या शतकात घडून आली होती. 1789 ते 1799 या कालखंडात घडून आलेली सामाजिक व राजकीय उलथापालथ म्हणजेच फ्रेंच राज्यक्रांती होय. जॅक्वेस रुसो यांना फ्रेंच राज्यक्रांतीचे जनक म्हणून संबोधले जाते. मित्रांनो, फ्रेंच राज्यक्रांतीविषयीची जर सविस्तर माहिती तुम्हाला ऐकायची असेल तर त्याकरता तुम्हाला आमचं विशेष सत्र ऐकावं लागणार आहे. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटनांविषयी. आजच्याच दिवशी 1867 साली आल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइट या स्फोटकाची यशस्वी चाचणी घेतली होती. मित्रांनो, डायनामाइट हे एक स्फोटक आहे. याच्या मदतीने स्फोट घडवून आणून त्याचा उपयोग खाणींमध्ये स्फोट घडवून आणण्यासाठी किंवा उत्खनन करण्यासाठी देखील केला जातो. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटनांविषयी. आजच्याच दिवशी सन 1976 साली कॅनडा देशात मृत्यूदंडाच्या शिक्षेवर बंदी घालण्यात आली होती. सन 1979 साली अमेरिकेने अणुचाचणी केली. आजच्याच दिवशी सन 2003 साली जागतिक बुद्धिबळ महासंघाद्वारे भारतीय बुद्धिबळ खेळाडू संदीप चंदा यांना ग्रँड मास्टर पुरस्कार देण्यात आला. बुद्धिबळ स्पर्धेतील हा सगळ्यात सर्वोच्च असा ग्रँड मास्टर पुरस्कार आहे. आजच्याच दिवशी सन 2013 साली 160 वर्षांपासून सुरू असलेली डाकतार या विभागाची सेवा बंद करण्यात आली होती. मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल, पूर्वीच्या काळी कुठल्याही प्रकारचे मोबाईल फोन किंवा लँडलाईन फोनसुद्धा अवेलेबल नव्हते. मग त्यावेळेला जर एखादा महत्त्वाचा संदेश म्हणजेच मेसेज पोहोचवायचा असेल तर त्यावेळी तार पाठवली जायची. ही सेवा पोस्टाकडनं दिली जात होती. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना. यानंतर जाणून घेऊया अशाच काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी ज्यांचे आज जन्मदिवस आहेत. आजच्याच दिवशी इसवी सन 1856 साली प्रसिद्ध भारतीय समाजसुधारक, लोकमान्य टिळकांचे सहकारी व केसरी वृत्तपत्राचे संपादक तसंच डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे एक संस्थापक व फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य, समाजसुधारक, विचारवंत व शिक्षणतज्ज्ञ गोपाल गणेश आगरकर यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1862 साली ऑस्ट्रिया देशाचे प्रतिकात्मक चित्रकार आणि व्हिएन्ना सेन्सेशन या चळवळीतील एक प्रमुख सदस्य गुस्ताव किल्म्ट यांचा जन्म झाला. 1884 साली ख्यातनाम महाराष्ट्रीयन मराठी संशोधक यशवंत खुशाल देशपांडे यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1901 साली भारतीय स्वातंत्र्य सेनानी, राजकारणी आणि पत्रकार रती राम देशबंधू गुप्ता यांचा जन्म झाला. सन 1902 साली उत्तर प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री चंद्र भानू गुप्ता
यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1920 साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी व महाराष्ट्र राज्याचे भूतपूर्व मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा जन्म झाला. मित्रांनो, आज आपण शंकरराव चव्हाण यांच्याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात. तेव्हा व्यक्तिविशेष हे सत्र ऐकायला विसरू नका. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींच्या जन्मदिवसाविषयी. आजच्याच दिवशी सन 1947 साली मॉरिशस या देशाचे भूतपूर्व पंतप्रधान नवीन रामगुलाम यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1967 साली श्रीलंका या देशाचे माजी क्रिकेटपटू आणि माजी कसोटी कर्णधार व राजकारणी हसन तिलकरत्ने यांचा जन्म झाला. विद्यार्थी मित्रांनो, आज या सगळ्या विशेष व्यक्तींचा जन्मदिवस आहे. त्याच निमित्ताने रेडिओ MPSC गुरुकडून त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतर जाणून घेऊया अशा काही व्यक्तींविषयी ज्या इतिहासात अजरामर झाल्या आहेत, ज्यांच्या विशेष कार्याने त्यांनी इतिहास घडवला आहे. अशाच काही महत्त्वाच्या व्यक्तींचे आज स्मृतिदिन आहेत. आजच्याच दिवशी सन 1904 साली दक्षिण आफ्रिकेतील राजकारणी व दक्षिण आफ्रिकन रिपब्लिकचे माजी अध्यक्ष पॉल क्रुगर यांचं निधन झालं. सन 1936 साली न्यूबेरी पदक विजेता अमेरिकेतील पहिले यशस्वी भारतीय अक्षरवीर धन गोपाल मुखर्जी यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी सन 1963 साली भारतीय हिंदू आध्यात्मिक शिक्षक आणि योग आणि वेदांत यांचे समर्थक शिवानंद सरस्वती यांचं निधन झालं. 1971 साली भारतातील अग्रगण्य अष्टपैलू खेळाडू ज्यांनी केवळ क्रिकेट आणि टेनिसमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं नाही तर फील्ड हॉकी, सॉकर, टेबल टेनिस, बुद्धिबळ आणि पोलो खेळांमध्ये देखील पारंगत असणारे सय्यद मोहम्मद हाडी यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी सन 1975 साली 70च्या दशकातील भारतीय चित्रपटसृष्टीतील अतुलनीय भारतीय संगीत दिग्दर्शक मदन मोहन कोहली यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी सन 2003 साली भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री लीला चिटणीस यांचं निधन झालं. सन 2003 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चौथे सरसंघचालक प्रो राजेंद्र सिंह उर्फ रुजू भैया यांचं निधन झालं. मित्रांनो, आज या सगळ्या व्यक्तींचे स्मृतिदिन आहेत. त्याच निमित्ताने रेडिओ MPSC गुरुकडून त्यांना विनम्र अभिवादन. ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आपलं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर ऐकू शकता किंवा मग स्पॉटिफाय म्युझिक ॲप, रेडिओ पब्लिक, अँकर FM आणि गुगल पॉडकास्टवर देखील रेडिओ MPSC गुरु पॉडकास्ट अवेलेबल आहे बरं का. सोबतच तुम्ही आमचं रेडिओ MPSC गुरु आणि स्पेक्ट्रम अकॅडमी हे फेसबुक आणि इंस्टाग्रामचे अकाउंट लाईक, शेअर आणि फॉलो करू शकता. चला तर मग मित्रांनो, मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात काही महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना, विशेष व्यक्तींचे जन्मदिवस आणि स्मृतिदिन याविषयीची सविस्तर माहिती ऐकण्यासाठी. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित रहा आणि हो, ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.